चंद्रभागा नदीने घेतला मोकळा श्वास. चंद्रभागेची स्वच्छता करण्यास सुरुवात. वारकरी नागरिकांमधून समाधान व्यक्त. अस्वच्छ झालेल्या चंद्रभागेची आता स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रभागेच्या पात्रातील अस्वच्छतेबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर आता पालिका प्रशासन, मंदिर समिती खडबडून जागी झाली आहे आणि प्रशासनाकडून आता मंदिर समिती अंतर्गत पुणे येथील ओम एंटरप्राइजेस कंपनीमार्फत आउटसोर्सिंग पद्धतीने घेतलेले कर्मचारी आणि मंदिर समितीचे कर्मचारी यांनी पुंडलिक मंदिर परिसर, चंद्रभागा घाट ते जुना दगडी पूल येथील सर्व घाट, निर्माल्य, कपडे, प्लास्टिक इत्यादी वस्तूंची स्वच्छता केली. 2 दिवसात 30 ते 35 कर्मचाऱ्यांनी जवळपास 20 टन कचरा गोळा केल्याने नागरिक, वारकरी यासह वारकरी संप्रदायातून समाधान व्यक्त होत आहे. आणि या स्वच्छता मोहिमेसाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं ट्रॅक्टर, जेसीबी आणि टिपर देण्यात आले होते. रामकृष्ण हरी. मी सोपान राजाराम पासलकर. दर महिन्याकाठी मी पंढरपूरला यात्रेला येत असतो, वारीला येत असतो. चंद्रभागा ही नदी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वच्छ केली आहे. अशी जर स्वच्छता कायमस्वरूपी असावी त्याबद्दल मी प्रशासनाचे आणि नगर परिषदेचे आभार मानतो. जय रामकृष्ण. मी राजेश नाना कोळे, परिचालक मालक कल्याणकारी संघ सचिव. कालपासून नगरपालिका प्रशासन व मंदिर समिती यांच्या वतीने काल दुपारपासून नदी स्वच्छता जवळपास 50 ते 70% स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे. नदी जर स्वच्छ अशीच नगरपालिका व मंदिर प्रशासनानं जर केली तर भाविकांच्या आरोग्याचा धोका टळेल व भाविकांना त्रास होणार नाही. भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे नदी स्वच्छतेबाबत. तर मंदिर प्रशासनाला व नगरपालिकेला कोळी बांधवाच्या वतीनं अशी नम्र विनंती आहे की नदी स्वच्छता करण्याचा प्रारंभ त्यांनी केलेला आहे, असाच ठेवावे अशी आमच्या कोळी बांधवाच्या वतीने त्यांना नम्र विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पंढरपूर.